दिवसेंदिवस वाढतानाच बघायला मिळत आहेत. आता अन्य घडामोडी बातमी शिक्षण क्षेत्रामधून आहे. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी आरसीसी संचालक शिवराज मोटेगावकरची सध्या सीबीआय कोठडीमध्ये कसून चौकशी सुरू आहे. या पेपरफुटीच्या मागची एक इनसाइड स्टोरी माझ्या हाती लागली आहे. पेशाने डॉक्टर नसलेल्या मोटेगावकरला स्वतःचं मेडिकल कॉलेज सुरू करायचं होतं. तो अनेकांना मी डॉक्टर करतो, मात्र माझं स्वतःचं मेडिकल कॉलेज नाही, असं शिवराज मोटेगावकरने अनेकदा विद्यार्थ्यांसमोर बोलून दाखवलेलं आहे. त्यातच नीटच्या पेपरफुटीच्या रॅकेटचा तो सक्रिय सदस्यही होता. त्याच्या मुलानेही यंदा 12वीची परीक्षा दिली होती. तसंच तो नीटच्या परीक्षेलाही बसला होता. त्यातच 3 मे रोजी झालेल्या नीटच्या परीक्षेचा प्रश्न मोटेगावकरला 10 दिवस आधीच मिळाले होते. त्यामुळे मोटेगावकरने त्याच्या मुलालाही पेपर पुरवल्याचा संशय आहे. सीबीआयने आज त्याच्या मुलाची देखील पुण्यामध्ये चौकशी केली आहे. तब्बल 4 तासांच्या चौकशीनंतर मोटेगावकरचा मुलगा सीबीआयच्या कार्यालयाबाहेर पडला. सीबीआयने मुसक्या आवळल्यामुळे मुलाला डॉक्टर करून मेडिकल कॉलेजवर टाकण्याचं मोटेगावकरचं स्वप्न सध्या तरी भंगल्याचीच चर्चा आहे. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले. खासगी शिकवणीचे संचालक शिवराज मोटेगावकरनी